मित्रांनो पाहतोय आपण की थोड्या वेळातच आता गावातला जो केमला असतो तो आणण्यासाठी आता सर्वजण इथे निघालेले आहेत। सर्वजण आता हा खड्डा मारून झालेला इथे आपण इथे मध्यभागी जो शेवडा आपण आणला आहे तो इथे मध्यभागी उभा करून इथे छान अशी होळी सजवली जाईल आणि हे होळी सजवण्यासाठी जी लाकडं किंवा जो केमला लागणार आहे तो आणण्यासाठी आता सर्वजण आम्ही निघालोय। अशा प्रकारे हा केमला जमवला जातो प्रत्येकाच्या घरी। आपण आणलेला आहे मित्रांनो। अजून एक ट्रक आपला आलेला आहे केमला घेऊन गवत घेऊन आलेले आहेत। भरपूर लांब गेले होते दुसऱ्या गावामध्ये आणि आता जस्ट घेऊन आले सर्वजण। मित्रांनो पाहतोय आपण की होळी सजवण्यासाठी खूप उशीर झालाय तर समाजाच्या मंदिराचं काम पाहण्यासाठी इंजिनियर सुद्धा आले होते त्याच्यामुळे थोडा उशीर झाला आणि आता होळीची सजावट चाललेली आहे। थोड्या वेळातच पूर्ण होईल आपण पाहू। देखा आपने लापरवाही का नतीजा है। तर मित्रांनो आपण पाहतोय की आज होळीच्या सणानिमित्त गावकरी पूर्ण जमलेले आहेत आणि त्यांना बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि अनेक सण त्यांनी पाहिले आहेत। तर तसेच आपण आता त्यांना विचारूया की आपल्या गावातील कोकणातील जो होळीचा सण आहे जो साजरा केला जातो तो कोणत्या स्वरूपात आणि आज किती वाजता मोठा होम लागणार आहे ते आपण त्यांना विचारूया। सालाबादप्रमाणे जो होळीचा सण येतो तो हिंदू फाल्गुन या महिन्यात येतो आणि अगदी परंपरागत पद्धतीनं तो आमच्या गावात साजरा केला जातो। आमचं हे जे गाव आहे हा एक गावाचा भाग आहे निगडी काठी म्हणून, मूळ गाव आमचं निगडी आणि या गावाचं ग्रामदैवत आहे बाळाई सती म्हणून आणि त्याच गावात आमची परंपरागत होळी जी आहे ती त्या गावात लावली जाते। परंतु हल्ली आम्ही आमच्या निगडी काठी गावात सुद्धा 1983-84 पासून ह्या होळीला सुरुवात केलेली आहे आणि दरवर्षी आम्ही या ठिकाणी ही होळी लावतो। आतापर्यंत कालच्यापर्यंत म्हणजे अगदी 23 तारखेपर्यंत 23 मार्चपर्यंत 10 होम लागून गेलेत आणि आजचा हा 11वा होम आहे आणि आजचा हा शेवटचा होम आहे। आतापर्यंत आमच्याकडे परंपरागत जे काही खेळ वगैरे येतात, देवीची पालखी म्हणा किंवा शंकासुराचा खेळ असेल किंवा लहान मुलांचे काही बहुरूप्यांचे खेळ असतील, अशा प्रकारचे खेळ आमच्याकडे येतात आणि फार उत्साहाचं वातावरण असतं। आज सांगता आहे, ह्या होळी सणाची आजची सांगता आहे, त्यासाठी हे होळी रचण्याचं काम आमच्या गावात आता हे चालू आहे। फार मोठी होळी ही इथे रचली गेलेली आहे। आपण बघताय या व्हिडिओच्या माध्यमातून इथे फार मोठी होळी इथे आम्ही रचत आहोत। त्याच्यावरती अजून गवताचा थर द्यायचा आहे आणि प्रचंड अशी मोठी होळी ही इथे रचली जाते। हा आमचा सण हा दरवर्षी आम्ही साजरा करतोय। म्हणजे माझ्या जन्माआधीपासून 1963च्या आधीपासून म्हणजे ही होळी आमच्याकडे चालू आहे आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे होळीचा।
या दोघी सुद्धा निघालेल्या आहेत, पियुष आणि ध्रुवी. या सुद्धा आता मोठ्या होळीला चाललेत. तर मित्रांनो, पाहतोय आपण की पूर्णपणे होळी आता दहन होण्यासाठी सजलेली आहे आणि होळीच्या कार्यक्रमाला सर्व गावकरी जमलेले आहेत. आपण पाहतोय पूजा अर्चा केली, मान्य करून घे. धन धान्याला, शेतीपाण्याला, गुरुवस्त्राला बरकते. हर 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 महादेव. होळी रे होळी एक ब्रह्मकुमारी, होळी रे होळी एक ब्रह्मकुमारी, होळी रे होळी एक ब्रह्मकुमारी, होळी रे होळी एक ब्रह्मकुमारी. महाविष्णुदेव सकळ शिमगा खेळती. कोंबगा पालखी जोडीला, तो कोंबगा पालखी जोडीला, तो कोंबगा पालखी जोडीला, तो कोंबगा पालखी जोडीला. जाहो पालखीत कोण देव बसे, 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 जाहो पालखीत गावदेवी बसे, जाहो पालखीत गावदेवी बसे. होळी रे होळी एक ब्रह्मकुमारी, होळी रे होळी एक ब्रह्मकुमारी. महाविष्णुदेव सकळ शिमगा खेळती, महाविष्णुदेव सकळ शिमगा खेळती. कळकीचा बेटी एक कोंब जन्मला, कळकीचा बेटी एक कोंब जन्मला, कळकीचा बेटी एक कोंब जन्मला, कळकीचा बेटी एक कोंब जन्मला. वाकडा ती कडा गगनी गेला, वाकडा ती कडा गगनी गेला, वाकडा ती कडा गगनी गेला, वाकडा ती कडा गगनी बसे. जाहो पालखीत बालाई सती बसे, जाहो पालखीत बालाई सती, जाहो पालखीत धरण करीन बसे, जाहो पालखीत धरण करीन बसे, जाहो पालखीत धरण करीन बसे, जाहो पालखीत कोण देव बसे, जाहो पालखीत कामत करीन बसे, जाहो पालखीत कामत करीन बसे. सोन्याचे सुमकुम खाली उतरीला, सोन्याचे सुमकुम खाली उतरीला, सोन्याचे दांड त्याला रुपयाचे ठसे, सोन्याचे दांड त्याला रुपयाचे ठसे. तो कोंब गेला भंडार आळी, तो कोंब गेला भंडार आळी, तो कोंब गेला भंडार आळी, तो कोंब गेला भंडार आळी. भंडारी दादानी पालखी सजविली, भंडारी दादानी पालखी सजविली. हर 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 महादेव. मेरे को जानता नहीं है ये।
बाप को भेज, तेरे बस की बात नहीं। आपण पाहू शकता की होळीच्या सणानिमित्त या मोठ्या होम मध्ये जे नारळ पेकलेले असतात ते नारळ काढण्यासाठी मुलांची नारळ फोडण्यासाठी प्रत्येकाची धडपड चाललेली आहे। तो नारळ मला कसा मिळेल याच्या प्रत्येकाचा हा प्रयत्न चाललेला आहे आणि याच्यातच खूप मजा असते। हा कोकणातला शिमगा हा असाच बघा नारळ जवळ आलाय तो काढण्यासाठी काही मुलं प्रयत्न करतात पण काही लोक परत आतमध्ये ढकलत आहेत। तर ही अशी कोकणातली एक आगळी वेगळी मजा पाहायला मिळते आपल्याला। पुन्हा एकदा नारळ आलेला आहे पाहू शकतो आपण। तो नारळ फोडण्यासाठी काही लोक धडपड करतात आणि काही लोक आतमध्ये परत टाकतात आणि हा नारळ अखेर फोडलेला आहे। पाहू शकता छान अशी मजा इथे साजरी केली जाते नारळ फोडून। नारळ होळी पेटवल्यानंतर होळीचा दहन केल्यानंतर जे नारळ पेटलेले असतात तो नारळ काढण्यासाठी इथले जे भाविक असतात जे ग्रामस्थ असतात ते खूप छान अशी नारळ काढण्यासाठी मजा करत असतात। मित्रांनो पाहू शकता की जो अरे होळीचा शेवरा खेचताना काही मुलं आपली पडलेली आहेत। पुन्हा एकदा प्रयत्न आपण पाहूया आणि एका बाजूला लग्न झालेली लोक आहेत आणि एका बाजूला तरुण मुलं आहेत। बघूया आता कोण जास्त जिंकतोय आणि कोणाच्या ताकद जास्त आहे। वेळ टाकलेली आहे आणि दोन्ही बाजूनी बघूया कुठली बाजू जिंकते आणि पाहू शकता शेवरा पाडलेला आहे। दोन्ही बाजू स्ट्रॉंग आहेत, दोन्ही बाजूनी हा शेवरा पाडलेला आहे। तर मित्रांनो पाहू शकता की या जो मध्ये उभा केलेला असतो त्याला आपल्याला काही लोक पिलू बोलतात, आम्ही शेवराव सुद्धा म्हणतो। तर अशा प्रकारे हा पिलू इथे पाडलेला आपल्याला दिसतोय। एकंदरीत या होळीचा दहन झालेला आहे आणि अशा प्रकारे गावातील लोकांनी आपल्यामध्ये असलेला मतभेद असेल, द्वेष असेल, मस्तर असेल किंवा आपल्यामध्ये एकमेकांबद्दल राग असेल तो सर्वांनी आता होळीमध्ये जाळलेला आहे आणि एकंदरीत सर्वजण आता एकत्र झालेले आहेत आणि गुण्यागोविंदाने आता गावामध्ये हे पुन्हा एकदा पुढच्या सणाची वाट पाहणार आहेत। तुम्हाला पुन्हा एकदा होळीच्या शुभेच्छा। उद्या धुलीवंदन आहे, आपण धुलीवंदनला भेटू। चला तर मित्रांनो भेटूया।